आयुष्यात तुमची जर इच्छा असेल तर परत परत होतं, पण एकदा तरी आयुष्यात गंगासागर घडावा आणि ह्यासाठी हा 8 तास असावा. आणि ह्या 8 तासातून आपण कपिल भगवंताचं दर्शन करून त्या असणाऱ्या गंगेच्या आणि सागराच्या मिलनाच्या संगमामध्ये स्नान करून आपण आता इथून कपिल भगवंताला प्रणाम करून निरोप देऊन आपण कालीमातेच्या दर्शनाला जाणार आहोत. आणि कालीमातेला हे निरोप देऊन आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सुंदर अशा पवित्र ठिकाणी गया असणाऱ्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी जायचं आहे. तर आपल्या यात्रेतला 8 तास माहित आहे तुम्हाला. आपण काय एवढा 8 तास करतो नियोजन, की प्रत्येकाला ती तीर्थाला का आलो, कशासाठी आलो, का यायचं, कुणी यायचं आणि यात्रा का करायची हे कळावं म्हणून आपला हा रोजचा 8 तास. आणि त्या 8 तासातून आपली यात्रा, आजची जी यात्रा आहे ती आता जाणार आहे कलकत्त्याला. कलकत्ता कालिमा आणि त्या कालिमाच्या नावानं एक प्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र आणि हे एक शक्तिपीठ आहे. आता जी 51 शक्तिपीठं आहेत आपण सांगतो, त्या 51 शक्तिपीठापैकी असणारं हे पवित्र तीर्थस्थान. पण इथलं सगळं बाकीच्या शक्तिपीठापेक्षा थोडंसं वेगळं गणित आहे. त्यामुळे मी तुम्हाला काय काळजी घ्यायची ही सांगणार आहे आणि त्या पद्धतीने आपण या कालिमाचं दर्शन करणार आहोत. तर ही कालिमा शक्तिपीठ कशी बनली, तर बऱ्याच वेळा आम्ही सांगतो शिव महापुराणातली सुंदर अशी कथा आहे. भगवान शिव आणि त्यांची असणारी भार्या शक्ती, सती म्हटलं जातं तिला, आणि दक्ष प्रजापती हरिद्वारचा राजा असणारा त्याची असणारी ती कन्या. एक दिवस असं झालं, भगवान शिव ध्यानात असताना, दक्ष राजा त्यावेळी प्रजापती राजा होता आणि त्या सभेमध्ये गेलेल्या असताना भगवान शिव ध्यान लागलं. त्यांचं सगळे राजे उठले पण शंकर भगवान उठलेच नाही. जावई असो म्हणून दक्ष राजाला राग आला आणि त्यानं असं ठरवलं, माझा अपमान करतोय का, मी याचा अपमान करणार. सूड फार वाईट असतो. आणि त्याच वेळी पुढे असं झालं, दक्ष राजानं मोठा यज्ञ आरंभला आणि मोठा यज्ञ केला, पण त्यानं जाणून बुजून शंकराला आमंत्रण दिलं नाही. सगळ्या देवताला आमंत्रण दिलं. अगदी स्वर्गाच्या पाताळातल्या जेवढ्या विश्वातल्या असतील त्या सगळ्या देवताला बोलवलं आणि सांगितलं प्रत्येकाने येताना कैलासामार्गे यायचं, मार्ग बदलून यायचा. मुद्दाम त्यानं तळपळाट उठला पाहिजे की सगळ्याला बोलवलं, माझ्या मार्गे सगळे विमानं घेऊन चाललेत पण मला बोलवलं नाही, असं त्याला वाटलं पाहिजे. लोकांना काही काहीला दुसऱ्याचा अपमान करण्यात बरं वाटतं, पण ध्यानात घ्या, दुसऱ्याचा अपमान आपण कधीच करू शकत नाहीये. दुसऱ्याचा अपमान करताना आपला त्याच्या 10 पटीने अपमान होतो, हे कधीच विसरायचं नसतं. पण बऱ्याच जणांना वाटतं मी त्याची कशी जिरवली, कधीच जिरवू नका. आणि त्याच वेळी पुढे असं झालं की हे सगळं मोठा यज्ञ सुरू आहे, हरिद्वारला सगळे निघाले. आणि त्याच वेळी पुढे असं झालं की सतीनं बघितलं की विमानं आपल्या कैलासावर कुठं चालले. अडवून विचारलं तर ती लोक बी जाणारी अशी असतील बरं का, असली संधीच त्यांना पाहिजे असते. काय तुम्हाला बोलवलं नाही, तुमच्या बापाच्या घरीच आम्ही चाललोय. अडवून सती विचारायची आणि प्रत्येक जण म्हणायचे तुम्हाला बोलवलं नाही, त्या ठिकाणी हरिद्वारला मोठा यज्ञ आम्ही चाललोय. त्यावेळी त्या सतीला आतून वाईट वाटलं, माझ्या बापानं मला बोलवलं नाही, इतका मोठा यज्ञ असो. आणि पुन्हा शिवाकडे गेली आणि सती म्हणते, महाराज भगवंताला म्हणते असा असा यज्ञ आहे म्हणून तुम्हाला निरोप नाही दिला सते, राहिलं असं जाऊ दे, आपल्याला काय करायचं, नाही बोलवलं ना, नाही बोलवलं, आपण नाराज व्हायचं नाही. पण सतीला मात्र वाईट वाटलं, माझ्या बापाचा यज्ञ माझ्या नवऱ्याला बोलवलं नाही. पतिव्रता असते, तिला नवऱ्याची किंमत जास्त असते, माहेर तुच्छ वाटतं. आणि ती सती म्हणते माझ्या नवऱ्याला निरोप नाही, वाईट वाटलं. आणि पुन्हा शिव भगवंताला म्हणते मला परवानगी द्या, मी जाऊन येते. त्यावेळी शिव म्हणतात, त्यांनी ओळखलं तू जाऊ नको सध्या, तिथं अपमान होईल. जाणून बुजून त्यांनी बोलवलं नाही ना, त्याच्या पाठीमागचं काहीतरी कारण असू शकतं. आणि आपण बळच गेलं ना, कुठल्याही ठिकाणी बळच जाऊन येऊ. आमंत्रण नसेल तर गेलं ना, तिथं तुम्हाला किंमत नसते. पण आमंत्रण देऊन गेलं त्यानं नाही किंमत दिली का तुम्ही बोलू शकता, कशाला बोलवलं रे बाबा, तुला आमंत्रण देऊन मला किंमत द्यायची नव्हती तर. पण किंमत मिळायची असेल तर तुम्ही स्वाभिमानानं जीवन जगावं, हे त्या ठिकाणी बऱ्याच शिव महापुराणात आपल्याला शिकवतं. आणि पुढे असं झालं, सतीमा निघाला, या खाली शांत राहा थोडंसं, इकडचे बोलू नका. आणि त्याच वेळी पुढे असं झालं
की सतीमा म्हणते शिवाला, मला परवानगी द्या. भगवान शिव भरपूर समजवतात सतीला, पण सती मानायला तयार नाही. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. माझ्या बापाने का असं केलं हे त्यांना त्या ठिकाणी आणि कळू द्या, मला जाऊन येऊ द्या. आणि त्याच वेळी आणि स्त्री हट्ट फार विचित्र असतात. आणि त्या स्त्री हट्टाबाई शिव भगवान म्हणते ठीक आहे, पण जा सती सावधान, तिथं जाणून बुजून विपरीत घडण्याची शक्यता आहे. तू त्या ठिकाणी जास्त त्रास घेऊ नको आणि सती जाऊ नको. पण तरी ती न ऐकता गेली. कधीच नवऱ्याचं मोडून माहेरी जायचं नसतं. गेलं का तिथं फक्त तुम्हाला वाईटच घडतं, चांगलं कधीच घडत नाही. म्हणून नवऱ्याचा अवमान करून जाऊ नये असंही शास्त्र सांगतात. आणि त्याच वेळी पुढे असं झालं, सती गेली हरिद्वारला, मोठा यज्ञ, यज्ञामध्ये गेली. तिथं बघितलं सगळ्या देवताला स्थान आहे, पण शिवाची गादी राखलेली नाही, शिवाचं स्थान ठेवलेलं नाहीये. अपमान वाटला. आईकडे गेली, कारण आईला दक्ष राजानं सगळ्याला बजावलं होतं, तिच्या बहिणीला, आईला, की कोणी सुद्धा सती जरी आली तर तिला बोलायचं नाहीये. माझा अपमान त्या शिवानं केलाय. आणि आई बी त्या ठिकाणी आईला बळच भेटायला सती गेली. त्यावेळेस आई म्हणते, कारण आईचं काळीज वेगळं असतं. सती गुपचूप सांगते, सती तू जा निघून, जाणून बुजून तुझ्या वडिलांनी तुला आणि शिवाला बोलवलं नाही, तर अपमान करून घेण्यापेक्षा मला वाटतं तू निघून जावं. आणि आई निघून गेली. तुला सतीला जास्त वाईट वाटलं, आई तू बी असंच वाटतेस. आणि पुढं असं झालं की त्या सतीनं ते सगळा यज्ञ बघितला. यज्ञ बघितल्यावर वाईट वाटलं, आपल्या नवऱ्याचं स्थान नाहीये. बघितलं माझ्या नवऱ्याला जिथं स्थान नाही त्याला यज्ञ करायचा अधिकार नाही, माझा बाप असला तरी सुद्धा. काय झालं, ताडकन उठली सती आणि जिथं यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये तिनं स्वतःच्या शरीराला झोकून दिलं आणि सांगितले, आहुतीच पाहिजे होती, माझ्या नवऱ्याच्या अपमानाची तुम्हाला घ्यायची होती तर माझीच आहुती घ्या. आणि शेतीनं त्या यज्ञामध्ये उडी मारली. यज्ञाचा उद्ध्वंस झाला, कारण समिधा देण्याऐवजी शरीर दिलं. आणि त्याच वेळी हाहाकार उठला आणि सगळ्या देवता घाबरून गेल्या. आता विपरीत घडणार, सगळी धावपळ सुरू झाली. ही बातमी त्या ठिकाणी शिवाला कळाली. शिवानं रागाच्या भरामध्ये जाता आपल्या त्यातनं रुद्र निर्माण झाले. रुद्राला सांगितलं, जावा या क्षणामध्ये त्या ठिकाणी आणि माझी सती संपली. तिथं सगळं जग सुद्धा आता मला शून्य आहे आणि त्या यज्ञाचा विध्वंस झाला पाहिजे. लगेच ते रुद्र गेले, काळ भैरव गेले आणि त्या ठिकाणी दक्ष राजाच्या सगळ्या सैन्याचा चिन्हडा केला आणि दक्ष राजाचं काळ भैरवानी मुलकच उडवलं. आणि त्याच वेळी सगळे यज्ञ संपला. शिव रागाने गेले. आणि त्याच वेळी पुन्हा असं झालं की शिवाला दुःख फार झालेलं होतं, पण त्याच वेळी पुन्हा देवतांनी विनंती केली, हा यज्ञ देवतांसाठी आहे, अपमान केला म्हणून तुमच्या एकासाठी तुम्ही यज्ञाचा अपमान करू नये म्हणून शिवाला विनंती केली. दक्ष राजाला जिवंत करा. तो चुकला म्हणून आपण चुकू नये, दुसऱ्यानं चुकल्यावर आपण तिथं नम्र व्हावं. इतका राग आलेला असताना सुद्धा शिवानी पुन्हा त्या ठिकाणी थोडंसं यज्ञासाठी माघार घेतली आणि जिवंत करण्यासाठी सांगितलं की जो कोणी त्या ठिकाणी जीव जंतू भेटेल त्याचं मुंडका आणा आणि बसवा. आणि पुन्हा त्या ठिकाणी शिवगणाला पाठवलं तर तिथं मेंढा दिसला. त्या मेंढ्याचं मुंडकं आणलं आणि त्या दक्ष राजाला बसवलं. तेव्हापासून त्या दक्ष प्रजापतीचं मुंडकं मेंढ्याचं आणि शरीर माणसाचं झालं. पण मला मुळकं ठेकडं आणायचं आहे तुम्हाला. आणि त्या सतीचं जळालेलं शरीर शिवानी घेतलं आणि ते शिव त्या रागाच्या भरामध्ये निघाले. काही ठिकाणी सांगितलं जातं शिवानी आपल्या अंगावर शरीर घेऊन ते तिकडे फिरले, तिथं त्याचा जळालेला भाग गळत पडला. काही ठिकाणी सांगितलं जातं शिवानी ह्या शरीराला घेऊन शिव काय करतील, काय त्या ठिकाणी अपरीत घडेल असं विष्णूला वाटलं आणि त्यांनी चक्कर पाठवून त्या शरीराचं तुकडं केलं. तुकडं ज्या ज्या ठिकाणी पडलं तिथे 51 ठिकाणी पडलं. त्याची 51 शक्तीपीठ झाली. पण काही ठिकाणी सांगितलं जातं शिव फिरले रागानं सतीच्या शोकामध्ये आणि त्या ठिकाणी एक तुकडा जिथं पडला शरीराचा तिथं एक शक्तीपीठ झालं. शक्तीपीठाचं वर्णन करताना इतक्या सुंदर कथा येतात, पण आपल्याला मुख्य कालिमा बघायची आज. आणि त्या शिवाला आणि त्या रागाच्या भरामध्ये ते शरीर टाकलं. ते जळालेलं शरीर आहे प्रत्येक भागामध्ये. आता आपण नेपाळला गेल्यावर तिथं सुद्धा त्या सतीचा गुदद्वाराचा भाग गळालेला आहे.
तुम्ही कामाक्षी देवीला गेला तर योनीचा भाग गळलेला आहे. कुठं घुटणा गुडगा गळला, कुठं टाच गळली, कुठं बोटं गळली, कुठं डोळे गळले तिथं ज्वालामुखी ज्वालाबिंदी आली. अशा प्रत्येक ठिकाणी कान गळला तिथं कर्णिका माता झाली. अशा प्रत्येक ठिकाणी सतीचं अंग गळालं आणि त्या ठिकाणी सतीचं शक्तीपीठ तयार झालं. मग या कलकत्त्याला काय गळालं तर कलकत्त्याला डाव्या पायाची करंगळी किंवा उभंगली पायाच्या असणारी बोट गळून पडली. सतीची डाव्या पायाची बोट या कलकत्त्याला गळून पडली आणि तिथं या ठिकाणी काली माता सती 51 शक्तीपीठापैकी हा एक अवतार झाला. मग ती काली का म्हणतात तिला तर असं झालं होतं की सगळ्या राक्षसांनी संहार करायला सुरू केलं. त्यावेळी असं जातं सगळीकडे हा तार माजलेला होता. बऱ्याच लोकांनी त्या कालिमाचं कारण देवतांना विनंती केली पण हे असुर आहेत ते देवतांना ऐकत नव्हते, आवरत नव्हते. मग त्याच वेळी ह्या कालिमानं पुन्हा काय केलं, या पार्वतीनं सतीनं शक्तीनं एक विद्र असं काय अकराळ विक्राळ रूप धारण केलं. पार्वतीचा अवतार आहे कालिमा.